नागपूर एमडी खरेदी विक्री करणारे 2 इसम पोलिसांच्या ताब्यात। एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या 2 आरोपींवर कारवाई करत 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अजनी पोलिसांना यश आले आहे। नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वंजारी नगर पाण्याच्या टाकीजवळ 2 इसम दुचाकीने एमडीची विक्री करण्याकरता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। युगल नारखेडे आणि शेख जावेद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपींकडून 5 ग्रॅम एमडी सह 2 दुचाकी वाहन असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रात्री 12:15च्या दरम्यान आमचे पोलीस शिपाई अतुल टिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की वंजारी नगर पुलाच्या खाली एक इसम ज्याने अंगामध्ये निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट घातलेला आहे तो एमडी विक्री करता येणार आहे। मिळालेल्या माहितीवरून सदरची माहिती आम्ही माननीय DCP सर, माननीय वकोनी सर, माननीय ACP सर अजनी यांना माहिती देऊन आमचे पोलीस ठाण्याचे तपास पथकासह रवाना झालो होतो। आम्ही तिथे सापळा रचून बसलो असता रात्री 12:30-1च्या दरम्यान एक इसम व त्याच्यासोबत आणखीन एक इसम हे दोघंजण टू व्हीलरवर वंजारीनगर पुलाखाली आले होते। आम्हाला संशय आला होता की त्यांच्याकडे एमडी असं विक्री करता त्यांची हेराफेर होणार आहे। नमूद 2 इसमांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतला असता त्याच्यातील एक इसम त्याचे नाव आहे युगल पुरुषोत्तम नारखेडे, राहणार अजनी रेल्वे क्वार्टर। याच्या खिशातून 5 ग्रॅम एमडी ही आम्हाला मिळाली आहे। तो त्याच्यासोबतचा जो व्यक्ती होता त्याचे नाव आहे शेख जावेद, शेख जाबी। हा एमडी घेण्याकरता तिथे आलेला होता व हे दोघे मिळून एमडीचा व्यवसाय हा करीत आहेत हे त्यांनी सांगितले आम्हाला। सदरच्या इसमांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडून अंगझडतीमधून एमडी व्यतिरिक्त पण शाईन, एक टू व्हीलर शाईन गाडी ज्याचा गाडी क्रमांक आहे MH49 AN 4759 व शेख जावेद याच्याकडून एक ॲक्टिवा गाडी जिचा गाडी क्रमांक आहे MH49 AA 4397 हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे व त्यांच्याकडे त्यांचा जो वापरता मोबाईल आहे हे गुन्ह्याच्या तपासकामी आम्ही हस्तगत करण्यात आहे। असा एकूण मुद्देमाल हा 1,90,000च्या दरम्यान आम्ही आरोपीकडून हस्तगत केलेला आहे। सदर कारवाई ही आम्ही माननीय CP सर, माननीय क्राईम सर, माननीय DCP मॅडम, माननीय PI सर सपोनी निंबाळकर सर व तपास पथक यांच्यामार्फत केलेली आहे।